लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होण्यास सुरुवात। अनेक महिलांचे प्रश्न होते की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे कधी मिळणार। तर सरकारने नुकतीच तारीख जाहीर केलेली आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते याच तारखेला तुम्हाला आता मिळणार आहे। अनेक महिलांनी यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ बघितले असतील, त्यामधले अनेक व्हिडिओ फेक आहेत। मात्र तुम्हाला कन्फर्म तारीख जी आहे आता सांगितल्या गेलेली आहे। तुम्हाला 17, 18 आणि 19 तारखेला पैसे पाहायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही जे आहे 17 किंवा 18 तारखेला तुमचे बँक अकाउंट चेक करू शकता। मात्र तुम्ही जर कोणत्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला 19 तारीख बघायची आहे। कारण सरकारने सर्वात आधी जे आहे छोट्या छोट्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे टाकण्यास सुरुवात केलेली आहे आणि सर्वात लास्टला म्हणजे सर्वात मोठे जे जिल्हे आहे ते घेतलेले आहे। कारण सर्वात आधी सरकार जे आहे कोणत्याही योजनेचा लाभ द्यायचा झाला तर सर्वात आधी छोट्या जिल्ह्यापासून सुरुवात करत असते। मात्र तुम्हाला देखील सर्व लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे या 3 दिवसातच मिळणार आहे। 17, 18 किंवा 19 तारखेला तुम्ही तुमचे बँक अकाउंट नक्की चेक करा। तर तुमचे बँक अकाउंट याच बँकमध्ये असायला गरजेचे आहे। जर तुमचे बँक अकाउंट या बँकमध्ये नसेल तर तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेच्या पैशांसाठी आता थांबावे लागणार आहे। कारण सरकार जे आहे सर्वात आधी सरकारी बँकमध्ये पैसे टाकत असतात। अनेक सरकारी योजना जे आहे ते निघत असतात आणि सरकार त्यांना सांगत असते की तुम्ही जे आहे तुमचे बँक अकाउंट सरकार बँकमध्येच ओपन करायला पाहिजे। मात्र अनेक महिला जे आहे अनेक बँक अकाउंट ओपन करतात आणि त्यांना जे आहे पैसे मिळतच नाही। अनेक महिलांनी IPB म्हणजे सरकारी पोस्ट बँकमध्ये आपले अकाउंट ओपन केलेले असेल, अनेक महिलांनी SBI मध्ये देखील अकाउंट ओपन केलेले असेल। मात्र ज्या महिलांनी या 2 बँकमध्ये आपले अकाउंट जे आहे ते ओपन केलेले आहे त्यांना सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे। कारण सरकारने सांगितले होते की सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते सरकारी बँकमध्ये सरकार टाकणार आहे। तर तुमचे बँक अकाउंट जर IPB म्हणजे सरकारी बँकमध्ये असेल किंवा SBI मध्ये असेल तर तुम्हाला 17 किंवा 18 तारखेलाच तुमचे पैसे जे आहे ते मिळणार आहे। कारण सर्वात आधी IPB इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्येच पैसे येत असतात। आपल्या ग्रामीण भागात सर्वात जास्त जे महिला आहेत ते IPBचे अकाउंट ओपन करत असतात आणि आपल्या गावामध्ये पोस्ट ऑफिस असल्यामुळे सर्व महिला तिथेच आपले पैसे काढायला किंवा टाकायला जात असतात। त्याचमुळे सरकारने जे आहे IPB मध्ये सर्वात आधी पैसे टाकायला जे आहे ते सुरुवात केलेली आहे। तर चला जाणून घेऊया कोणकोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि कोणाला पैसे मिळणार नाही। 30 ते 35 लाख महिला जे आहे यामधून अपात्र झालेले आहे। अनेक महिलांनी या योजनेमध्ये फॉर्म भरलेला होता। अनेक महिला अपात्र असून सुद्धा या योजनेमध्ये फॉर्म त्यांनी भरलेला होता। जेव्हा निवडणूक चालू होत्या तेव्हा सरकारने सर्व महिलांचे फॉर्म जे हे घेतलेले होते आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये सरकारने टाकले सुद्धा। मात्र सरकारने जे आहे आता सर्व फॉर्मची जे आहे तपासणी चालू केलेली आहे। अनेक अर्जाची छाननी केल्यानंतरच आता सरकार लाडकी बहीण योजनेच्या बँक अकाउंटमध्ये पैसे टाकणार आहे। अनेक लाडकी बहीण योजनेमधून जे आहे महिला अपात्र होणार आहे। पूर्ण आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामधून जवळपास 30 ते 35 लाख महिला जे आहे लाडकी बहीण योजनेमधून अपात्र झालेले आहे। या यादीमध्ये तुमचे नाव आहे का हे तुम्ही नक्की चेक करायला पाहिजे। कारण आपल्या महाराष्ट्रामधून अनेक महिला जे आहे ते लाडकी बहीण योजनेमधून जे आहे बाद झालेल्या आहेत। तर सर्वात जास्त पुण्यामधून महिला अपात्र 10,000 महिला एका दिवसात अपात्र। तर लाडकी बहीण योजनेमधून सर्वात जास्त जर अपात्र महिला कुठून झाल्या असेल तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामधून सर्वात जास्त महिला पुण्यामधून अपात्र झालेले आहे। अख्ख्या पुण्यामधून एका दिवसातच 10,000 महिला जे आहे लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यामधून खूप जास्त महिला अपात्र झाल्या होत्या। मात्र सर्वात जास्त जर म्हटलं तर एका दिवसात 10,000 महिला ह्या एकट्या पुण्यामधूनच अपात्र झालेले आहे। तर तुम्ही विचार करू शकता अख्ख्या आपल्या महाराष्ट्र राज्यामधून 36 जिल्ह्यापैकी सर्वात जास्त महिला इथून अपात्र झाल्या तर आणखी किती जिल्ह्यामधून किती महिला अपात्र झाल्या असेल। तर सरकारने त्यांच्या आकडेवारीनुसार 30 ते 35 लाख महिला जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून लाडकी बहीण योजनेमधून अपात्र झाल्या आहेत असे सांगितले आहे किंवा यापेक्षा जास्ती देखील याचा आकडा निघू शकतो। तर तुमचे नाव देखील यामध्ये असू शकते। मात्र तुम्हाला घाबरायचे कारण नाही आहे। मात्र 30 ते 35 लाखच महिला या योजनेमधून अपात्र झाल्या आहेत। या योजनेमध्ये
त्यामध्ये जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त जे फॉर्म आहे ते आलेले आहे। तर लक्षात घ्या, या दोन गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुम्हालाही 2100 रुपये मिळणार आहे। प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला दर महिन्याला 2100 रुपये हे मिळत असते। मात्र आता हे 2100 रुपये भरपूर महिलांना मिळणार नाही, कारण या योजनेमधून अनेक महिला अपात्र झाल्या होत्या। त्यामध्ये काही अटी होत्या, त्या अटीचे त्या महिलांनी पालन केले नाही, त्याचमुळे त्या महिला जे आहे लाडकी बहीण योजनेमधून अपात्र झाल्या होत्या। तुम्ही जर या दोन अटीचे पालन केले नाही तर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेमधून अपात्र होणार आहात। तर तुम्ही या दोन अटीचे नक्की पालन केले पाहिजे। तर सर्वात पहिली अट म्हणजे तुम्ही जास्त खूप श्रीमंत नसले पाहिजे आणि तुमच्या घरी कोणतीही महागडी गाडी नसली पाहिजे। जसे की भरपूर महिलांच्या घरी कार किंवा यापेक्षा मोठमोठ्या गाड्या असतात, म्हणजेच की ते खूप जास्त श्रीमंत असतात, तरी सुद्धा ते या योजनेचा फॉर्म भरतात आणि त्यांच्यामुळे अनेक गरीब महिला जे आहे त्या या योजनेपासून वंचित राहतात आणि गरीब महिलांना जे आहे या योजनेचा लाभ हा मिळत नाही। त्याच कारणामुळे आता जे श्रीमंत महिला आहेत त्यांना या योजनेमधून बाद केले जाणार आहे आणि जे गरीब महिला ॲड केले जाणार आहे आणि जे गरीब महिला होत्या त्यांना या योजनेमधून जे आहे पुढच्या महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये हप्ता तो मिळणार आहे आणि त्यासोबतच अनेक महिला जे आहे या योजनेमधून बाहेर काढण्यात येणार आहे। त्यासोबतच तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे। जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हालाही या योजनेमधून बाद केले जाणार आहे। अनेक महिलांचे उत्पन्न 4 ते 5 लाख रुपये असतात, तरीसुद्धा त्यांनी या योजनेचा फॉर्म हा भरलेला आहे। त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेमधून बाद केले जाणार आहे। अदिती तटकरे यांनी महत्त्वाचा मुद्दा हा मांडला आहे। अदिती तटकरे नक्की ह्या काय म्हणाल्या हे आपण बघूया। अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती देताना सांगितले की फक्त चुकीची माहिती देऊन ज्यांची अर्ज भरला आता त्यांचाच अर्ज छाननी होईल आणि व बाकी सर्व महिलांना पैसे हे मिळणार आहे। अदिती तटकरे यांनी सांगितले आहे की ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा चुकीचे कागदपत्र देऊन भरला होता, खूप महिलांनी CSC सेंटरमध्ये जाऊन चुकीचे अर्ज भरले होते, म्हणजेच की त्या महिलांनी चुकीचे कागदपत्र देऊन तिथे आपला अर्ज जो आहे तो भरला गेला होता। मात्र त्या महिलांना तेव्हा लाडकी बहीण योजनेचे 7500 रुपये मिळाले सुद्धा। मात्र आता त्या सर्व महिलांची छाननी होणार आहे आणि त्या सर्व महिलांच्या अर्जाची छाननी झाल्यानंतर त्यांना या लाडकी बहीण योजनेमधून बाद केले जाणार आहे आणि त्यांच्या जागी आणखी नवीन महिला ॲड केल्या जाणार आहे। म्हणजे ज्या महिलांना खरंच लाडकी बहीण योजनेच्या पैशांची गरज आहे आता त्या महिलांना या योजनेमध्ये घेण्यात येणार आहे। कसं असतंय ते समजून घ्या। गरीब महिला जे आहे खेड्यागावातल्या ते शेती कामासाठी शेतात जातात म्हणून किंवा त्यांना या योजनेची काहीच माहिती होत नाही आणि श्रीमंत महिलांना या योजनेची आधीच माहिती राहते। त्याचमुळे श्रीमंत महिला जे आहे सर्वात आधी या योजनेचा फॉर्म भरतात आणि त्यांच्याकडील चुकीचे जे कागदपत्रे आहे ते देऊन ते त्यांचा फॉर्म भरत असतात। त्याचमुळे त्यांना या योजनेचा किंवा प्रत्येक सरकारी योजनेचा हा लाभ सर्वात आधी होतो आणि आपल्या गावातल्या खेडेगावातल्या ज्या महिला आहे ह्या वंचितच राहतात। त्याचमुळे सरकारने हा मोठा पाऊल जे आहे ते उचललेला आहे। आता गरीब महिलांना सर्व योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे आणि त्यांच्या जागी ज्या महिलांनी या योजनेचा फॉर्म भरला होता आता त्या अर्जांची जे आहे ते सरकारकडून छाननी केली जाणार आहे आणि छाननीमध्ये जे महिला अपात्र ठरणार आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा जो आहे तो मिळणार नाही आहे आणि गरीब महिलांना या योजनेचा पूर्ण अर्ज भरण्याची तारीख सांगितली जाणार आहे। त्या अर्जाची तारीख सांगितल्यानंतर तुम्ही देखील तुमचा जो फॉर्म आहे तो लाडकी बहीण योजनेमध्ये भरू शकता आणि तुमचे पैसे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक महिन्याला 2100 रुपये आता मिळणार आहे। तुमचे महत्त्वाचे मुद्दे खूप महिलांनी जे आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये खूप जास्त कमेंट केल्या आणि त्यांचे प्रश्न विचारले। मी तुमच्या प्रश्नावरती एकच उत्तर देईल की तुम्ही सर्वात जास्त एकच प्रश्न विचारला होता की लाडकी बहिणीला खूप दिवस झाले आणखी पैसे आले नाहीत, तर तुम्हाला सरकारकडून तारीख ही नुकतीच माहीत झालेली आहे आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये देखील या 3 दिवसात हे पैसे येणार आहे। जर तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता। तुमच्या प्रश्नांचे मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, कारण तुमच्या प्रश्नावरतीच आम्ही
आमचे व्हिडिओ घेऊन येत असतो। त्यासोबतच तुमच्या कोणत्या महिन्याचे पैसे राहिले किंवा तुम्हाला किती महिन्याचे पैसे मिळाले किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुम्हाला किती पैसे मिळाले हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुमच्या कोणत्या महिन्याचे पैसे हे आतापर्यंत आलेच नाही, तुमच्या कोणत्या नातेवाईकाचे पैसे राहिले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुमचे नाव आणि तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ आपला बघितला असेल तर तुम्ही आमच्यासाठी एक काम नक्की करू शकता, यामध्ये तुमचा देखील फायदा आहे। सर्वात आधी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका, कारण लाडकी बहीण विषयी असो किंवा सरकारी कोणत्याही माहिती असो, आम्ही आपल्या चॅनलवरती सर्वात आधी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ते घेऊन येत असतो। त्यासाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करू शकता, कारण भरपूर महत्त्वाच्या माहिती दररोज आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत जाईल। यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा।